आज बनवूया चटपटीत आणि झणझणीत असं सिमला मिरची. बरेच जण भोपळी मिरची सुद्धा म्हणतात. स्वच्छ धुवायच्या, पुसायच्या आणि ज्याप्रमाणे दाखवत त्याप्रमाणे बिया काढून अगदी सगळ्या खाली करायच्या. खलबत्त्यामध्ये अगदी लसूण ठेचून घ्यायची आणि त्याचबरोबर कोथिंबीर ठेचून घ्यायची. मिक्सरपेक्षा खलबत्त्यामध्ये चांगले लागतात का ताटामध्ये दगडाने ठेचून घ्या. मटार थोडेसे मीठ घालून अगोदर शिजून घ्यायचे आणि त्यानंतर कांदा घालायचा थोडासा. त्याचबरोबर लाल तिखट, धणेपूड आणि हळद घालायची. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदा लसूण मसाला घाला की मस्त लागतो. शेंगदाण्याचा कूट आणि मीठ घालून सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि या सिमला मिरचीमध्ये भरायचे. तवा किंवा एखाद्या पॅनवरती तेल घालून सगळ्या आपण त्या मिरच्या ठेवून द्यायच्या. अशा प्रकारे ठेवल्या की थोडं झाकून द्यायचं 2-4 मिनिटं. झाकण काढल्यानंतर आपण जरा उलट करायचं. बघा खालून चांगला भाजल्या गेलेत. आता पुन्हा उलट करून त्याला भाजून घ्यायच्या. दोन्ही बाजूने भाजल्या गेलेत आणि त्या बघा मस्त अशा झणझणीत आणि चटपटीत आपल्या सिमला मिरची रेडी झाल्यात. चपाती भाकरीवर नक्की बनवायच्यात. अगदी मस्त लागतात. रेसिपी आवडली तर लाईक करा.